आज बनवते आहे चवळीची झणझणीत अशी रस्सा भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी चवळी अर्धा तास आधी भिजत ठेवली होती। नंतर आता आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया कुकरला। त्यासाठी शिजवताना मी मीठ आणि हळद घातली आहे, सोबतच एक टोमॅटो घातला आहे। आता हे कुकरला शिजवून घेऊया आपण। तोपर्यंत एक मसाला करायला घेऊ कांदा खोबऱ्याचा। खोबरं मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं, कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, सोबतच धणे जिरे हे आपण घालणार आहे याच्यामध्ये, ते पण भाजून घेते आहे। आणि नंतर याच्यामध्ये घालूया आलं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिक्सरला वाटण करून घेऊया। तर आपलं वाटण रेडी आहे। आता आपण फोडणी द्यायला घेऊया। इथे मी कढईमध्ये 5-6 चमचे तेल घेतलं। तेल गरम झालं की मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं। हे वाटण छान व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं। आता हे वाटण व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये सुके मसाले घालायचे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि मसाल्यानं छान तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायचं। मध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले कढईला लागणार नाहीत। आता बघा मी झाकण ठेवून 2 मिनिटं मस्त मसाला होऊ देते। तोपर्यंत इथं बघा आपली चवळी मस्त शिजली आहे। तर आता आपण बघूया आपला मसाला कसा झालाय। तर बघा मस्त तर्री आली आहे मसाल्याला, म्हणजे आपला मसाला छान भाजला गेलाय। आता आपण चवळीमधलं टोमॅटो काढून कढईमध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये। आणि नंतर आपल्याला मिक्स झालं की आपण शिजून घेतलेली चवळी घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, मस्त कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि बस मंद आचेवर एक मस्त उकळी काढून घ्यायची आणि इथं रेडी आहे आपली चवळीची